धडा 5वा उर्वरित भाग. माझा मुलगा मोहम्मद खलील हा मराठ्यांच्या या धाडसी आक्रमणामुळे मुळीच डगमगला नाही. त्याने आपल्या चौकीचे बंदूकजी आणि शागिर्द पेशा यांना गोळा केले आणि तो मराठ्यांच्या समोर गेला. त्यावेळी पाऊस पडत होता. ऐन पावसात मोहम्मद खलील याने शत्रूवर बाणांचा व गोळ्यांचा वर्षाव करून मराठे छावणीच्या बाजारात आणि बोळात घुसले होते त्यांना हाकलून लावले. तोपर्यंत आमचे सरदार मामूर खान व खुदावंद खान आणि इतर हे तयार होऊन धावले. ते घोड्यावर स्वार होऊन आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होऊन मैदानात ठाण मांडून राहिले. उभय सैन्यातील लढाई निकराला येऊ लागली. याच सुमारास मी आपल्या पथकासहित माझ्या सैन्यास जाऊन मिळालो. माझा मुलगा खलील, मामूर खान आणि इतर सरदार यांनी मी पुढे चालून जाण्याची आज्ञा केली. तो गर्विष्ठ संताजी आपल्या सैन्यासहित आमच्यावर सैन्यावर घसरला. त्यावेळी हाणामारी आणि वीरांच्या आरोळ्या यांमुळे कल्पतांचा भास झाला. आमचे वीर शौर्याने लढत होते. त्यांनी शत्रू सैनिकांपैकी अनेकांचा संहार केला, पण त्याची तमा न बाळगता मराठे पुन्हा पुन्हा चालून येत. हे युद्ध एक प्रहरापर्यंत निकराने चालले होते. त्यानंतर मराठे मागे हटले. माझा मुलगा मोहम्मद खलील आणि इतर सरदार यांनी वर्धनगडाच्या पायथ्यापर्यंत मराठ्यांचा पाठलाग केला. संताजीने वर्धनगडाचा आश्रय घेतला. त्याचे अनेक सैनिक डोंगरदऱ्यातून पांगले. आमचे सैनिकही छावणीला परत आले. आमचा फारच मोठा विजय झाला. या लढाईत जवळजवळ 500 मराठे मारले गेले. कित्येक जखमी झाले. 100 माणसे पाडाव होऊन आमच्या हाती सापडली. 300 घोडी, नगारे व ध्वज, 400 भाले आणि बंदुका इतकी सामग्री आम्हाला हस्तगत झाली. आमच्या सैन्यातील 67 माणसे ठार झाली आणि 100 माणसे जखमी झाली. आमच्या सर्वच सैनिकांनी मोठे शौर्य गाजवले. ते सर्वजण आपल्या कृपेची अपेक्षा करून आहेत. म्हसवड व खटाव यांच्या परिसरातील उपनिर्दिष्ट दोन्ही लढाया म्हणजे गनिमी युद्धाचाच प्रकार होता. शत्रू बेसावध असता त्यास अचानक गाठून हल्ला करणे व त्याचे शक्य तितके नुकसान करून पुन्हा लगेच माघार घेऊन निसटणे ही गनिमी युद्धाची नीती येथे स्पष्ट पाहावयास मिळते. मराठ्यांच्या या डावपेचात्मक माघारीस मोगल अनेक वेळा त्यांचा पराजय आणि आपला विजय समजत असत. लुत्फुल्ला खानाने बादशहास लिहिलेली ही पत्रे वाचताना मनात साहजिकच असा प्रश्न उभा राहतो की अशा प्रकारची पत्रे आमच्या संताजी धनाजींनी छत्रपती राजाराम महाराज किंवा रामचंद्रपंत अमात्य यांना लिहिली असतील काय? बहुधा ती त्यांनी लिहिली नसावीत, कारण अशा प्रकारे पत्रलेखन अथवा इतिहास लेखन करण्याची परंपरा मोगलांच्या बाजूकडे निश्चितच होती, पण मराठ्यांकडे ती फारच अपवादात्मक आढळते. जान-निसार खान व तहवूर खान यांच्यावर विजय. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या आश्रयाने मराठी सेनानी मोगली फौजांशी अशा रीतीने लढत होते. प्रसंगी सह्याद्रीचा परिसर सोडून ते महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही धुमाकूळ घालीत. कर्नाटक सरहद्दीवरही मोहिमा काढून शत्रू सैन्याचा समाचार घेत. अशाच एका कर्नाटक सीमेवरील प्रदेशात संताजीने काढलेल्या मोहिमेची माहिती खाफी खान आपल्या ग्रंथात देतो. संताजी धनाजी मानाजी मोरे आणि हंबीरराव मोहिते सरलष्कर यांच्या फौजा उत्तर कर्नाटकात धुमाकूळ घालीत असता संताजींचा बादशाही फौजांशी जो सामना घडून आला त्याचा सुरेख वृत्तांत खाफी खान देतो. मराठ्यांचा मोड करण्यासाठी बादशहाने जान-निसार खान व तहवूर खान या सरदारांना फौजेसह धाडले असता संताजीने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा दणदणीत पराभव केला आणि त्यांचे सर्वस्व लुटून घेऊन त्यांना फजिती केले. उभय खान जखमी होऊन संताजीच्या हातून कसेबसे जीवानीशी निसटले. खाफी खान म्हणतो, या सुमारास सलाबतखानाची मुले जान-निसार खान आणि तहवूर खान
यांची नावे गाजत होती. त्यांनी युद्धात उत्कृष्ट कामगिरी केली होती. कर्नाटकच्या सरहद्दीवर शत्रूचा पाडाव करण्यासाठी म्हणून जान्निसार खान व तहवूर खान यांना तैनात करण्यात आले होते. त्यांचा आणि संताजीचा युद्धप्रसंग घडला. निकराची मारामारी झाली. उभय पक्षांचे अनेक लोक जखमी अगर ठार झाले. बादशाही फौजेचा दणदणीत पराजय झाला. सगळी फौज, सामग्री आणि तोफखानाही गारद झाला. जान्निसार खान जखमी झाला, मोठ्या जीवानीशी निसटला. तहवूर खान हा सुद्धा जखमी झाला. मैदानावर अनेक लोक जखमी अगर ठार होऊन मातीत भरवटून पडले होते. तहवूर खानाने त्यांच्यातला स्वतःला नेऊन घातले. पुनर्जन्म झाला, हीच खैर झाली असे त्याला वाटले. त्या फौजेत अनेक नामांकित सरदार होते. त्यांचीही भयंकर फजिती झाली. त्यांची अब्रू व मालमत्ता नाहीशी होऊन त्यांचा कलमीचा दुर्लौकिक झाला. अनेक जण कैद झाले आणि काही फक्त जीव घेऊन निसटले. राज्याचा मामला थाटात चालला. जिंजीच्या प्रवासात राजाराम महाराज मोगलांकडून पकडले गेल्याची वार्ता महाराष्ट्रात पसरल्याने रायगडावरील येसूबाई आदी मंडळींनी आपली प्रतिष्ठा वाचविण्यासाठी वाटाघाटी करून रायगड जुल्फिकार खानाच्या ताब्यात दिल्याचे सांगून झालेच आहे. रायगड येसूबाई शाहूर राजे यांसह 3 नोव्हेंबर 1689 रोजी मोगलांच्या हाती आला आणि बरोबर याच सुमारास तिकडे कर्नाटकात राजाराम महाराज आपल्या सोबत्यांसह जिंजीत पोहोचले. आपली बहीण आणि हरजीराजे महाडिक याची बायको अंबिकाबाई हिच्या हातून महाराजांनी जिंजीचा पर्यायाने कर्नाटकातील मराठी मुलखाचा कारभार आपल्या हातात घेतला. आपल्याबरोबर आलेल्या प्रल्हाद निराजी यास त्यांनी कारभार प्रमुख म्हणून तर केसो त्रिमल यास जिंजीचा सुभेदार म्हणून नेमले. आर्थिक अडचणींवर मात करून कर्नाटकातील कारभाराची घडी बसवण्याचे काम जोमाने सुरू झाले. आपणाला पकडण्यासाठी बादशहा जिंजीकडे फौजा पाठविणार हे राजाराम महाराज समजून होते. या धोक्यास तोंड देण्याची ही तयारी त्यांनी चालवली होती. लवकरच त्यांनी कर्नाटकातील हिंदू नायकांची एक संयुक्त आघाडी तयार करून मराठे व नायक यांची मिळून एक संयुक्त फौजही उभारली. यावेळी राजाराम महाराजांनी जिंजीमधले आपले स्थान किती बळकट केले होते हे एका मराठी पत्रावरून दिसून येते. हे पत्र अस्सल असून त्यात नमूद केले आहे की छत्रपतींनी कर्नाटकात 40,000 घोडदळ आणि 1,25,000 पायदळ उभारले असून केसो त्रिमल बरोबर 15,000 घोडदळ व 25,000 पायदळ आणि 1,00,000 होणांचा खजिना देऊन त्यास महाराष्ट्रात पाठविले आहे. असे दिसते की ही फौज आल्यानंतर महाराष्ट्रातील रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी आदी नेत्यांना मोठी उमेद पैदा होऊन त्यांनी मोगली फौजांवर दमदार हल्ले चढविले आणि सर्जाखानाच्या पाडावासारखे नेत्रदीपक विजय प्राप्त केले. दरम्यान जिंजी जिंकून राजाराम महाराजांना पकडून आणण्यासाठी बादशहाने रायगड विजेत्या जुल्फिकार खानास फौजेसह कर्नाटकात रवाना केले होते. खान जिंजीकडे येत असता त्याला अडवण्यासाठी राजाराम महाराजांनी पाठवलेली मराठे नायकांची संयुक्त फौज पराभूत होऊन माघारी आली होती आणि खान विजयी घोडदौड करीत जिंजीच्या समोर तो किल्ला घेण्यासाठी उभा ठाकला होता. लवकरच उभयपक्षी लढाई सुरू झाली होती. एवढ्यात राजाराम महाराजांनी आपल्या मुसद्दीगिरीने खानाच्या छावणीतच भेद निर्माण करून मोगलांचा आवेश खच्ची करून टाकला. मराठी राज्यावर पारखे होऊन मोगलांना मिळालेल्या व आता खानाच्या छावणीत असलेल्या नेमाजी शिंदे, मानकोजी पांढरे व नागोजी माने या बड्या मराठा सरदारांच्या मनात स्वराज्य व महाराष्ट्र धर्म यांची ईर्ष्या निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. परिणामी हे मराठा सरदार मोगली छावणी सोडून आपल्या लष्करासह जिंजीत राजाराम महाराजांकडे आले. मोगलांच्या बाजूने त्यांच्या कर्नाटकातील जिंजी घेण्याच्या मोहिमेस बसलेला हा जबर धक्का होता. परंतु या धक्क्याने डगमगून न जाता जुल्फिकार खानाने जिंजीचा वेढा चालूच ठेवला. लहान सहान लढाया व मोहिमा तो करीतच राहिला. पण जिंजीसारख्या 5 किल्ल्यांचा मिळून बनलेला प्रचंड किल्ल्यास परिणामकारक वेढा घालून शत्रू जेरीस आणणे ही सोपी बाब नाही हे खानाच्या लक्षात येऊन चुकले होते. ही वस्तुस्थिती त्याने बादशहाच्या कानावर घातली होती. बादशहालाही ही वस्तुस्थिती पटवून देणे आपला वजीर असद खान व पुत्र शहजादा कामबक्ष यांना त्यांच्या फौजेसह जुल्फिकार खानाच्या मदतीसाठी जिंजीकडे जाण्याची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे ते दोघेजण आपल्या फौजेसह
सन 1691च्या अखेरीस जिंजीपुढील मोगली छावणीत दाखल झाले. संभाजी महाराजांच्या हत्येपासून आतापर्यंत म्हणजे 1691 पर्यंत जो मोगल मराठा संघर्ष चालू होता त्यापासून सामान्य मराठ्यासही एक गोष्ट मनोमन उमजली होती की मराठी राज्य आता बुडत नाही. औरंगजेब बादशहाला ते सहजासहजी नष्ट करता येत नाही. कदाचित ही गोष्ट ध्यानात आल्यानंतरच मोगलांना जाऊन मिळालेले नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, नागोजी माने यासारखे मराठे सरदार पुन्हा स्वराज्यात आले होते. अखिल मराठी जनतेत आता एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. या सुमारास महाराष्ट्रात एक प्रकारे नवचैतन्याचे वारे कसे वाहत होते याचे दिग्दर्शन करणारे एक महत्त्वाचे पत्र उपलब्ध आहे. हे पत्र मावळ प्रांताचा सुभेदार महादजी शामराज या मराठा अधिकाऱ्याने तर्फ मुठे खोऱ्याच्या हवालदारास लिहिले आहे. 24 सप्टेंबर 1690. त्यात महादजी म्हणतो, मोगलाची धामधूम आपल्या राज्यात आजी 30 वर्षे होत आहे. यामुळे मुलूक वैराण झाला. मुलखात मोगलाईचा अंमल चालिला. हली श्रीकृपेने आपल्या राज्याचा मामला थाटात चालला आहे. रायगड नोव्हेंबर 1689 मोगलांच्या हाती पडला तेव्हा आकाश कोसळल्यासारखी मराठ्यांची स्थिती झाली होती आणि अवघ्या वर्षभराने म्हणजे सप्टेंबर 1690 मराठे मोठ्या आत्मविश्वासाने म्हणत होते की श्रीकृपेने राज्याचा मामला थाटात चालला आहे. संताजी सेनापती पदाची प्राप्ती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रशासनाचा पाया म्हणून अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती. राज्याभिषेक प्रसंगी या प्रधान मंडळास पूर्णत्व प्राप्त झाले होते. पुढे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत प्रधान मंडळाचे महत्त्व कमी झाले. यास प्रामुख्याने मोरोपंत पिंगळे व अण्णाजी दत्तो या प्रधानांचेच राजद्रोही वर्तन कारणीभूत ठरले. संभाजी महाराजांचा आपल्या प्रधानांवरील विश्वासच नष्ट होऊन ते परप्रांतीय कवी कलश याचवर अधिकाधिक विसंबून राहू लागले. त्यांच्या कारकिर्दीत प्रधान मंडळीतील फक्त एकाच प्रधानास महत्त्व होते आणि तो प्रधान म्हणजे सेनापती हंबीरराव मोहिते. पण तोही सन 1687 वाईच्या लढाईत मारला गेल्यावर सेनापती पदाचेही महत्त्व मागे पडले. एवढेच नव्हे तर मोकळ्या पडलेल्या या पदावर त्यांनी कोणीच नेमणूकही केल्याचे दिसत नाही. हंबीररावाच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी त्याच्या जागी म्हाळोजी घोरपडे यास नेमले होते व ते सन 1689 साली संभाजी महाराजांच्या कैदेच्या प्रसंगी रणांगणी ठार झाल्यावर पुढे राजाराम महाराजांनी आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभीच्या काळात रामचंद्र पंतांच्या सांगण्यावरून ते संताजीस बहाल केल्याचे प्रसिद्ध इतिहासकार वा.सी. बेंद्रे हे आपल्या संभाजी चरित्रात म्हणतात. बेंद्रे यांचे हे विधान घोरपडे घराण्याच्या कैफियती यादी वगैरे उत्तरकालीन कागदपत्रांवर व चिटणीस बखरीतील मजकुरावर आधारित आहे. घोरपडे घराण्याची कागदपत्रे म्हणतात, संभाजी काळात म्हाळोजी घोरपडे हे पन्हाळ्याचे सरनौबत होते व त्यांच्या हाताखाली 500 घोडदळ होते. पण सरनौबत म्हणजे सेनापती असाच केवळ अर्थ घेतल्याने बेंद्रे यांनी म्हाळोजींनंतर सेनापतीपद संताजीस मिळाले असे म्हटले आहे. याविषयीची चर्चा दुसऱ्या प्रकरणात केलेली आहेच. मल्हार रामराव चिटणीस आपल्या बखरीत संताजीच्या सेनापदीच्या प्राप्तीची सविस्तर कथा सांगतो. तो म्हणतो की बादशहाच्या डेऱ्याचे कळस आणण्याचा महान पराक्रम गाजविल्यानंतर रामचंद्रपंत अमात्यांच्या सांगण्यावरून राजाराम महाराजांनी संताजीस सेनापतीपद बहाल केले. वास्तविक ते धनाजीस द्यावे असे त्यांना वाटत होते, पण त्यांनी पंतांच्या शब्दाला मान दिला. पुढे पन्हाळ्यास मोगलांनी वेढा दिला तेव्हा किल्लेदार घाटगे याच्या सहाय्यास संताजी गेला नाही याचा ठपका ठेवून राजाराम महाराजांनी त्या सेनापती पदावरून दूर करून त्याच्या जागी महादजी पानसंबळ यांस नेमले. पण चिटणीस सांगतो त्याप्रमाणे 1689 सालीच राजाराम महाराजांनी संताजीस सेनापती पदावर नेमले होते असे दिसत नाही. तत्कालीन कागदपत्रे त्यास दुजोरा देत नाहीत. सन 1689-90च्या कोणत्याही मराठी कागदपत्रात संताजीचा अथवा महाजी पानसंबळचा उल्लेख सेनापती म्हणून येत नाही.
या कालातील अस्सल कागदपत्रात संताजीचा उल्लेख सेनापंच सहस्री असा होतो. 13 एप्रिल 1690 रोजी राजाराम महाराजांनी जिंजीहून मराठा सरदार चांदजीराव पाटणकर यास पाठविले एक पत्र या प्रश्नावर प्रकाश टाकते. त्या पत्रातील या संदर्भातील महत्त्वाचा भाग असा: स्वतिश्री राज्याभिषेक शके 16 प्रमोद नाम संवत्सरे अधिक वैशाख सुध पूर्णिमा रविवासर क्षेत्रीय कुलावतंस श्री राजाराम महाराज छत्रपती यांनी राजश्री चांदजी पाटणकर सेना पंचसहस्री यासी आज्ञा केली ऐसी जे स्वामी कर्नाटक प्रांते आलिया उपरे मागे तुम्ही त्या प्रांते राहून रा संताजी घोरपडे व रा धनाजी जाधव उभयंता पंचसहस्री या समागमे स्वारी शिकारी करून स्वामी कार्य केले. हे वर्तमान स्वामी श्रुत झाले. त्यावरून तुमचा बहुतच मुजरा झाला. या पत्रावरून स्पष्ट होते की सन 1689-90च्या कालखंडात संताजी अद्यापही सेना पंचसहस्री म्हणून वावरत होता आणि मराठी फौजेत संताजीबरोबर धनाजी जाधव, चांदजीराव पाटणकर इत्यादी अनेक सेना पंचसहस्री होते. अद्यापही या सेना पंचसहस्रींपैकी कोणी एक जण राजाराम महाराजांनी सेनापती पदावर नियुक्त केलेला नव्हता. पण मराठी राज्याच्या जीवनमरणाच्या संघर्षात हे महत्त्वाचे पद फार काळ रिकामे ठेवणे योग्य नव्हते. अखेर या पदावर संताजीचीच नेमणूक राजाराम महाराजांनी केली. या नेमणुकीची निश्चित तारीख आज आपणास माहीत नाही, पण संताजीचा सेनापती म्हणून आज उपलब्ध असलेला सर्वात पहिला उल्लेख 12 मे 1691च्या एका पत्रात मिळतो. हे पत्र म्हणजे राजाराम महाराजांनी संताजी घोरपड्यास मसूरच्या देशमुखीविषयी पाठवलेले आज्ञापत्र आहे. या पत्रात राजाराम महाराजांनी संताजीस समस्त सेना धुरंधर राजमान्य राजश्री संताजी घोरपडे सेनापती असे संबोधिलेले आहे. यावरून सन 1691च्या सुरुवातीस केव्हा तरी संताजी सेनापती पदाची प्राप्ती झाली असावी असा तर्क करावा लागतो. राजाराम महाराजांना संताजी सन 1689 ते 90 या कालखंडातही सेनापती पद देता आले असते, पण या कामी त्यांनी विलंब का केला असावा याविषयी काही तर्क बांधता येतो. राजाराम महाराजांबरोबर या पदासाठी लायक व्यक्ती म्हणून संताजी आणि धनाजी असे 2 समान पराक्रमाचे सेनानी होते. दोघेही या पदासाठी इच्छुक होते. दोघेही मराठी फौजेत सेना पंचसहस्री या हुद्द्यावर होते. मोगलांविरुद्धच्या अनेक मोहिमा दोघे संयुक्तरित्या काढीत होते. सारखेच पराक्रमी असले तरी संताजी हा तापट स्वभावाचा व करड्या शिस्तीचा होता आणि धनाजी हा मनमिळाऊ स्वभावाचा व हाताखालच्या लोकांना प्रेमाने सांभाळून घेणारा होता. नाकापेक्षा मोती जड या न्यायाने डोई जड झाला तर तो संताजी होणार होता, धनाजी नव्हे. राजाराम महाराजांनी याविषयी काही अंदाज केला असावा, काही अडाखे बसविले असावेत. म्हणूनच दोघांपैकी कोणाची नियुक्ती करावी याबद्दल त्यांचा निर्णय होत नसावा. पण शेवटी त्यांनी संताजीचीच निवड सेनापती म्हणून केली. याला 2 कारणे घडली असावीत. पहिले असे की या काळात संताजीने मोगली फौजांवर एकामागून एक असे नेत्रदीपक विजय कमवून आपला व मराठी फौजेचा सर्वत्र नावलौकिक केला आणि शत्रूस दहशत बसवली. आणि दुसरे असे की अशा पराक्रमी सेनानीसच सेनापती करणे उचित होते असा सल्ला रामचंद्र पंतांनी राजाराम महाराजांना देऊन संताजीचे पारडे जड केले असावे. रामचंद्र पंतांवर महाराजांचा इतका विश्वास होता की या काळात महाराष्ट्रातील राज्याचा सर्व कारभार त्यांनी पंतांच्या हाती सोपविला होता. अशा परिस्थितीत पंतांसारख्या जाणकार मुत्सद्द्याने संताजीबद्दल दाखविलेली अनुकूलता त्याची त्या पदावर नियुक्ती करण्यास थोडी कारणीभूत झाली असावी असे वाटते.